कायदेविषयक पुस्तक सोडून मी कित्येक वर्षात नवीन काही वाचल्याचे मला आठवत नव्हते. माझे जीवन म्हणजे माझी वकिलीच झाले होते. या जगात माझी कल्पकता नाहीशी झाली होती. दूरदृष्टी कमी झाली होती. तुझे म्हणणे अगदी योग्य आहे. पुष्कळ वर्षांच्या वकिली पेशामुळे मी संशयी बनलो होतो. आपल्या वकिली पेशात काहींचे विचार जरी पटत असले तरी आपण केस लढवतच राहतो, विरोध करतच राहतो. तसंच हे आहे. मी कबूल करतो की खरं तर काल तुला पाहिल्यापासूनच तुझ्यातल्या बदलाची मला जाणीव झाली होती. यात मलाही शिकण्यासारखे भरपूर काही असे मला वाटतही होते. पण दिसत असलं तरी मन विश्वास ठेवायला तयार नव्हतं. जॉन, तुझ्या नवीन आयुष्याचा हा पहिला दिवस आहे, म्हणून मी तुला सांगतो की या ज्ञानावर, तत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून ही पद्धत 1 महिनाभर सातत्याने आचरणात आण. हजारो वर्षांपूर्वीची ही तत्व आहेत. ही हजारो वर्ष टिकली कारण ती परिणाम साधतात. पण 1 महिना फार जास्त होतो रे. 672 तास ही पद्धत अंमलात आणायला फार जास्त नाहीयेत. संपूर्ण आयुष्य सुधारायचे हे उत्तम भांडवल आहे. हा काही फार महाग सौदा नाही. स्वतःसाठी गुंतवलेलं हे उत्तम भांडवल आहे. त्याच्या बदल्यात तुझं आयुष्य तर सुधारेलच, पण तुझ्याबरोबर तुझ्या सहवासातल्या इतरांचं पण आयुष्य सुधारेल. हे कसं काय? जेव्हा तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील तेव्हा तू इतरांवर प्रेम करायला लागशील. जेव्हा तू स्वतःचं मन इतरांजवळ मोकळं करशील तेव्हाच तू इतरांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकशील. या 672 तासांमध्ये माझ्यात काय बदल होतील? मी प्रामाणिकपणे विचारले. तुझ्या कामात, तुझ्या वागण्यात आणि तुझ्या शरीरात झालेला बदल तुला जाणवेल आणि तुझं तुलाच आश्चर्य वाटेल. पूर्वी कधीही वाटला नव्हता एवढा जास्त उत्साह वाटेल, मनशांती वाटेल. लोक तुला सांगायला लागतील की तू जास्त उत्साही आणि तरुण दिसायला लागला आहेस. हा आहे शिवानाच्या लोकांची जीवनशैली आत्मसात करण्याचा परिणाम. अरे वा, खरंच? हे सगळं नुसतं वरवरचं नसून आज तू जे ऐकणार आहेस त्याने तुझे नुसते व्यावसायिक आयुष्य नाही तर वैयक्तिक आयुष्यही सुधारेल. ही जी तत्वं आहेत ती 5000 वर्षांपूर्वी जेवढी ताजी होती तेवढी आजही आहेत. यांनी नुसतं तुझं आतलं जग सुधारणार नाही तर बाह्य जगातही फरक पडेल. हे प्रयोग अतिशय साधे, सरळ आणि व्यवहारात आणता येतील असे आहेत. हे प्रयोग कोणालाही उपयुक्त ठरतील असे आहेत. पण मी हे ज्ञान तुला देण्यापूर्वी मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे.